नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती आत्ता इतक्यात पैसे जमा झाल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना खरीप 2025चा पीक विमा भेटलेला नव्हता। यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना या ठिकाणी पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी रोष व्यक्त करण्यात आलेला होता। शेतकऱ्यांनी अक्षरशः सरकारला धारेवर धरलेलं होतं, त्याचबरोबर विरोधी पक्षाने देखील सरकारला धारेवर धरलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं राज्य सरकारनं पीक विमा कंपन्यांशी बैठक घेत पीक विमा वाटपाचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांना, किती शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला आहे त्याची यादी आपल्याजवळ आलेली आहे। त्या यादीच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये पीक विमा आलेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर जर तुम्हाला याआधी एकही रुपया पीक विमा मिळाला नसेल तर अजिबात चिंता करायची नाही आहे, अजिबात घाबरून जायचं नाही आहे, कारण तुम्हाला पेरणीसाठी मोठा दिलासा या ठिकाणी सरकारने दिलेला आहे। तुमच्या खात्यावरती थेट आजपासून पीक विमा रक्कम वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे। कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांसाठी फक्त पीक विमा आलेला आहे, या गोष्टीची नोंद शेतकऱ्यांनी घ्यायची आहे। त्यामुळे जर तुम्ही तूर या पिकासाठी पीक विमा भरलेला असेल तर सध्या त्या पिकाचा पीक विमा आलेला नाही आहे, फक्त सोयाबीन आणि कापूस या पिकांचा पीक विमा आलेला आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांना, किती शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा आलेला आहे, त्याचबरोबर किती रुपये पीक विमा आलेला आहे ते देखील या ठिकाणी यादी आलेली आहे। यादी माझ्या हातामध्ये आहे, यादीनुसार आपण ही माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। बघा, वाशिम जिल्ह्यातील 1792 शेतकऱ्यांना 1,80,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील 5,100 शेतकऱ्यांना 4,20,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यातील 6,000 शेतकऱ्यांना 6,20,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील 11,120 शेतकऱ्यांना 16,12,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील 6,220 शेतकऱ्यांना 7,11,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील 70 शेतकऱ्यांना 1,70,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर जर बघितलं तर रायगड जिल्ह्यातील 170 शेतकऱ्यांना 12,66,000 रुपये पीक विमा रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। त्यानंतर पालघर जिल्ह्यातील 2,742 शेतकऱ्यांना 1,02,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 940 शेतकऱ्यांना 25,43,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील 130 शेतकऱ्यांना 14,942 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील 3,160 शेतकऱ्यांना 2,90,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर जर बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्यातील 46,920 शेतकऱ्यांना 42,30,00,000 रुपये वितरित करण्यात आलेले आहेत। गोंदिया जिल्ह्यातील 5,300 शेतकऱ्यांना 7,08,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील 20,988 शेतकऱ्यांना 21,11,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। वर्धा जिल्ह्यातील 18,020 शेतकऱ्यांना 17,40,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। भंडारा जिल्ह्यातील 22,363 शेतकऱ्यांना 23,19,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 20 शेतकऱ्यांना 2,50,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील 4,220 शेतकऱ्यांना 5,62,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। धुळे जिल्ह्यातील 492 शेतकऱ्यांना 48,98,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील 5,062 शेतकऱ्यांना 4,52,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील 3,400 शेतकऱ्यांना 3,20,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यातील 40 शेतकऱ्यांना 1,88,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यातील 400 शेतकऱ्यांना 33,72,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 42,323 शेतकऱ्यांना 36,88,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यातील 622 शेतकऱ्यांना 55,12,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील 4,015 शेतकऱ्यांना 4,22,00,000 रुपये पीक विमा या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यातील 492 शेतकऱ्यांना 62,23,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे।
त्यानंतर लातूर जिल्ह्यातील 1,78,000 शेतकऱ्यांना 180,23,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्यातील 1,890 शेतकऱ्यांना 1,82,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे. परभणी जिल्ह्यातील 1,14,000 शेतकऱ्यांना 125,03,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील 1,333 शेतकऱ्यांना 1,92,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4,000 शेतकऱ्यांना 4,10,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील 6,000 शेतकऱ्यांना 110 कोटी रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर आपण पुढला जिल्हा जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यातील 2,045 शेतकऱ्यांना 1,45,00,000 रुपये पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे. हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती या ठिकाणी राज्य सरकारनं दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून ही पीक विम्याची रक्कम जमा होत आहे. जेवढे आम्ही जिल्हे सांगितले आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होत आहे. सोयाबीन आणि कापूस या पिकांचा हा पीक विमा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि याच पिकांचा पीक विमा सध्या तुमच्या खात्यावरती जमा होत असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.